भारत माता की जय, भारत माता की जय। बीत गए सो बीत गई, तकदीर का सिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उसका पीछा कौन करे। दादांनी जे पूर्ण आपलं आयुष्य रेल्वे सुरक्षापला दिले, त्यांनी ते आपलं पूर्ण आयुष्य देऊन तुमच्या गावासाठी स्पेशली आम्ही त्यांना विचारायचो, दादा तुम्ही गावाला जातात येतात कसे, म्हणजे तुम्हाला एक मी डायरेक्ट बोलतात आणि ते असे व्यक्ती आहेत की कधीच बोलले नाही। मी विशेष म्हणजे त्यांच्या श्रीमती ताई, त्यांनी सुद्धा कधी कंप्लेंट केलेली नाही, त्यांचे सुद्धा खूप मोठे उपकार आहेत आमच्यावर सुद्धा, आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कधीच असं सांगितलं नाही म्हणजे तुमचं गाव आदर्श आहे हे आम्ही आमच्या गावाला सांगतो। मी खानदेशमधून आहे आणि पण हे मी बघतोय की दादा इथं कसं बघतात, कसं वागतात, कसं गावाला कसं हँडल करतात आणि गावाच्या लोकांना कसं प्रेम देतात, गावाचे लोक कसे प्रेम करतात आणि हे ते करत नाही, तुम्ही त्याच्याशी प्रेम करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि मी एक असं विचार करतो आणि असं माझं असं म्हणणं आहे की दादासारखी व्यक्ती तुम्हाला भेटलीत आणि तुमच्यासारखी व्यक्ती दादांना भेटलीत, ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी आपला राज्याभिषेक तोरणा किल्ला घेतला होता, दादांनी 60व्या वर्षी आता परत नवीन चालू केलं आहे। जर तुम्ही सगळ्यांनी सोबत दिली तर परत नवीन आणखी तोरणा उभं करू आपण। बस, धन्यवाद। यानंतर साधना मोकाश मान्यवर आणि समोर उपस्थित माझे गुरुजन किंवा गावातील सर्व मान्यवर, खरं तर उत्स्फूर्तपणे मला असं वाटलं की आपण या व्यक्तीबद्दल बोलावं, त्यातच सर्व काही आलं। खरं सांगायचं म्हणजे म्हणजे मला जसं कळतंय, मी जसं ज्ञात आहे, या बेळगावची कन्या आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत मी हा सगळा बाळासाहेब माळी यांचा प्रवास बघितलेला आहे। तो प्रवास खरंच उत्कर्ष, सुसंस्कृत आणि अतिशय आदर्शवत झालेला आहे, पण त्यासोबतच त्यांनी त्यांचे पाय जमिनीवर ठेवलेले आहेत आणि ते सर्वांशी संलग्न आहेत। आता तुम्ही शिवाजी तरुण मंडळातर्फे जे कार्यक्रम राबवता ते उत्तम राबवता, त्यात दुमत नाही आहे, पण मला खरं तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप कौतुक करावं असं वाटतं। सेवापूर्ती नसून खरं म्हणजे सेवापूर्ती आहेच आहे, पण सेकंड इनिंग म्हणजे सांस्कृतिक भाषेमध्ये अंतः इति आरंभः असं आपण म्हणतो, जिथे एखादी लाईन संपते तिथूनच दुसरी लाईन सुरू होते, हे मला प्राधान्याने सांगायचं आहे। त्याचं कारण असं आहे की अशा माणसाची समाजाला वारंवार गरज भासते। तुम्ही जे विविध कार्यक्रम राबवता ते आता परत जास्त प्रयत्नपूर्वक तुम्ही राबवायला हवे। सगळ्यात महत्त्वाचं तर खरं तर जी तरुण युवा पिढी आहे त्या युवा पिढीसाठी तुम्ही राबवावेत, सगळेच राबवता। आता माझ्याकडे तर तशी खूप बरीच नावं आहेत, मी सगळ्यांना ओळखते पहिल्यापासून। माझे गुरुवारी इथे बसलेले, त्यांना साष्टांग नमन। फक्त मला एक अतिशय छोटीशी नम्रपणे एक अपेक्षा व्यक्त करायची आहे की तुम्ही सेवापूर्ती केलेली आहे, अंतः इति आरंभ म्हणजे तुमच्या नवीन कार्याला सुरुवात होणार आहे, तुम्ही गावासाठी वेळ देणार आहे, तर त्या वेळ देत असताना खरं तर मला बोलायचं नव्हतं, पण मी प्राधान्याने बोलते, नम्रपणे बोलते की तुम्ही कृषीसाठी संयोजन करतायत, त्याचप्रमाणे तरुण युवा पिढीसाठी निर्व्यसनी पिढी असावी ह्या दृष्टीने कृपया प्रयत्न करावेत। ती मला मनापासून कळकळ वाटते, कारण अनेक कुटुंबाची अवस्था ही मी न सांगता तुम्हा सर्वांना ज्ञात आहे। तर त्यासाठी खारीचा वाटा जो काही लागेल, मला जो काही जमेल तो द्यायला मी तयार। म्हणजे जमेल म्हणजे काय की एखादा वक्ता किंवा एखादा आपण काउन्सिलिंग करणारा काउन्सलर ज्याला आपण म्हणतो, तर तो कुठे माझ्या अज्ञातमध्ये असेल तर तो मी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे। राहिलं बाळासाहेब माळी, त्यांचा परिवार किंवा माझी आत्या, मी आता त्यांना आत्याच म्हणायची, तर ती आत्या होती माझी आणि त्या आमच्या घरी माहेरपणाला खरंच यायच्या, त्यांना ते खूप बरं वाटायचं, आम्ही त्यांना आत्या म्हणायचो आणि मस्त खोडकर होते, तर त्या माझ्या बाजू नेहमी घ्यायच्या आणि त्या म्हणजे वांडपणाचा किंवा खोडकरपणाचा माझ्या आयुष्यात खरंच माझा झेंडा फडकवताना मला खूप उपयोग झाला। आणि ही सगळी
सगळी मुलं किंवा ही सगळी तरुण मंडळी किंवा बाळासाहेब माळे असतील, राजू उंबरे असतील, सिद्धू अण्णा असतील, सगळी जी काही मुलं आहेत ही सगळी मुलं मी बघितलेली आहेत. यांच्याकडनं एक छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही कार्य उत्तम करताय, तुमच्या कार्याला पूर्णतः सलाम आहे. आणि फक्त एकच मी आता सांगितलं की निर्व्यसन कसं होईल त्याच्याकडे फक्त बघा. बाळासाहेब माळींच्या सेवापूर्तीला मनोमन माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं दीर्घायुष्य व्हावं, त्यांची खरंच 100 त्यांनी गाठावी आणि त्यांनी जे काय आता केलेलं आहे कार्य ते कंटिन्यू चालावं हे नर्मदेश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर विनायक महाजन काकांप्रती आपल्या 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. इन्स्पेक्टर साहेब, ताई, गुरुजी आणि आमचे RPFचे आराध्य दैवत बाळासाहेब माडी दादा आणि सुनीता वहिनी. दादांचं आज रिटायरमेंट होते. दादा तुमचं रिटायरमेंट कागदावरती झालेलं आहे, आमच्या मनामधून झालेलं नाही अजून. काय जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी आल्या तेव्हा आम्ही दादांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व आपल्या गावाला लाभलेलं आहे. जसं तो संजू बोलला, आम्ही खानदेशमधून आलेलो आहे, मी पण खानदेशीच आहे. काय या गावाला पाहून आम्हाला असं वाटतं की यार ह्या गावाची जी रीती परंपरा चालू आहे, जे मंडळ आहे तसं आपण पण आपल्या गावी करावं, पण नाही शक्य होत. नोकरी करून अजिबात शक्य होत नाही, ते दादाच करू शकतात. आज दादा तुम्ही रिटायर झालेले, जास्त वेळ घेणार नाही, बोलणार बरेचसे आहेत. मी एवढंच म्हणेल की दादा तुम्ही आपलं आरोग्य सांभाळा, तब्येत सांभाळा. ताई, जसं ताईंनी मागे बोललं भाऊजींची आठवण काढली तुम्ही, आम्हाला पण सकाळपासून भाऊजींची आठवण येते. ताई काय भाऊजींचं आमच्यावरती लई प्रेम होतं, खूप प्रेम. पाय ठेवलं तसं तसं आठवणायचं. काय हरकत नाही दादा, हात जोडतो तुम्हाला. काही माझ्यासाठी काही सेवा असेल तर मला जरूर सांगा. बोलता येत नाही, घाईवरून येत आहे, शब्द सुचे ना, विचार तर खूप करून आलो होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आट्यापाट्यातील कार्यक्रम ठेवला ते अतिशय दर्जेप्रमाण आहे आणि त्या कार्यक्रमात माझ्यासारख्या छोट्या वक्त्याला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं मी पहिल्यापासून मनापासून धन्यवाद बघतो. कारण काल मला फोन आला, एक मी आट्यापाट्याचा चाहता आहे आणि बाबा असा असा सेवामूर्तीचा कार्यक्रम आहे, तुम्ही या, असा आम्हाला फोन आला. माझं हृदय भरून आलं. आणि असणाऱ्या PSIचं इतक्या मोठ्या जिल्ह्यात असणारं सेवापूर्तीचा कार्यक्रम मी माझ्या डोळ्यानं पहिल्यांदा बघितला. याची देही याची डोळा पाहावा भक्तीचा सोहळा, असा असणाऱ्या काकांच्या सेवापूर्तीचा सोहळा मला बघायला मिळाला. त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. कारण असणाऱ्या खाकीवाटीमधल्या लोकांचं एवढ्या दिमागात, एवढ्या स्वागतात हे जर गावानं स्वागत केलं असलं तर येवलेचे रोप लाविले दारू त्याचा वेळ गेला परी असं असणाऱ्या काकाने त्या गावासाठी एक वारकर उपलब्ध लावलेलं, त्याचं वटवृक्षाचं रूपांतर करावं आणि त्यांच्या भावी आयुष्याला मी त्यांचं आरोग्य भरभराटीचं, सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धांत मुंबरे, प्रमुख पाहुणे आमचे गुरु बाळासाहेब महाराज, आमचे बहीण अक्का आणि ज्याचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे, सोहळा आहे, असा दिलदार राजहंसारखा परोपकारी देव माणूस, एक गोड व्यक्तिमत्व आमचे मित्र, जीवलग मित्र बाळासाहेब माळे. बाळासाहेब माळेवर साठी बोलायचं म्हणलं तर मला अर्धा दिवस पुरणार नाही, कारण वयाच्या 17व्या वर्षापासून ते आज 60 वर्षापर्यंतची आमची दोस्ती आहे. बाळासाहेब माळेने 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये एक अतुलनीय कामगिरी केली आहे. अनेकांचे मने जिंकलेत, अनेक लोक, चांगले लोक कमवलेत. कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये, कुस्तीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी 8 गोल्ड मेडल मिळवलेत. हे सर्व आट्यापाट्याचा उत्कृष्ट सुरकारी म्हणून बहुमान मिळवला. हे सर्व करीत असताना खूप संकटे आली, पण अशा संकटांना न घाबरता त्याला जी खंबीर साथ मिळाली ती म्हणजे आमच्या प्रिय सुनीता वहिनीची. इथपर्यंतच्या काळामध्ये सुनीता वहिनीचा खूप सिंहाचा वाटा आहे. वहिनीबद्दल जर सांगायचं म्हणलं तर थोडक्यात सांगतो. वहिनीबद्दल, वहिनीला मी आमच्या घरी नाश्त्याला बोलवलं होतं. वहिनी आल्या, चहा पाणी नाश्ता झाला, आम्ही थोडं गप्पा मारीत बसलो. वहिनी मला म्हणाल्या, तुम्ही दोस्ताचं मन नाराज करू नका, दोस्ताचं मन दुखलं तर दोस्त रागवतील, तुम्ही मन दुखू नका. मी म्हणलं नाही वहिनी, तुमच्यावर खूप जीव आहे दोस्ताचा. मग एवढं बोलल्यानंतर वहिनी परत म्हणाल्या, मी पण माझ्या मुलांना सांगते प्रत्येक वेळेस, तुम्ही कुठेही गेला
तरी पप्पाचं नाव खाली मान खाली होईल असं कधी वागू नका. त्यावेळेस वहिनीच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मी लगेच दुसऱ्या दिवशी बाळूला सांगितले, बाळूला असं असं झालं. वहिनी असं म्हणाल्या, म्हणत बसताना वहिनी रडल्या, वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. मग बाळूचं पण मन एकदम गळून आलं. अशा आमच्या सुनीता वहिनी वहिनीचा एक ह्या कार्य आतापर्यंत काळामध्ये सिंहाचा वाटा आहे. तसेच आमचे अमोल माळीचा पण स्वभाव असाच आहे की बाळूसारखा एकदम प्रेमळ, मन मिळवू, सगळ्याला आदरानं बोलणार, प्रेमानं बोलणार. अमोल माळीचं पण मी अभिनंदन करतो. तसंच बाळूच्या अंगी जी असलेली निष्ठा, प्रेमळ स्वभाव, इमानदारी, निस्वार्थीपणा ह्याच्यामुळे तो सर्वांच्या समोर एक आदर्श ठरला आहे. आज जरी तो सेवेत नसला, आज जरी तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी समाजासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी आणि दोस्तासाठी एक नवा अध्याय सुरू करेल अशी मला खात्री आहे. सेवा संपली तरी मान, सन्मान, प्रेम जेव्हा कधीच संपत नाही. सेवा संपली तरी मान, सन्मान, प्रेम जेव्हा कधीच संपत नाही. सेवानिवृत्त होणे म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यातून निवृत्त होणे असं नाही, त्यांच्या नव्या अध्यायाची एक सुरुवात होईल. असंच मला एक जण कोणतरी म्हणलं, असंच राजू कसं काय सारखे करता, राजू तिकडे काय, अरे माझ्याकडे निष्ठा आहे. निष्ठा माहीत आहे का तुम्हाला? निष्ठा कशी असते विचारा. बंडू पाटोळेला विचारा, अल्ताफ शेखला विचारा, बापू पुण्याला विचारा, रामभाऊ मालेला विचारा, मारुती देवकतेला विचारा, राजू मुंबऱ्याला विचारा, शिवा देवकतेला विचारा निष्ठा काय असते, जॉन्टी सराला विचारा, दशरथ इंगोल्याला विचारा निष्ठा काय ती, दिलावर शेखला विचारा, प्रल्हाद दळवीला विचारा, बापू पुण्याला विचारा निष्ठा काय असते ते. माझ्याकडे निष्ठा आहे, इमानदारी आहे, निस्वार्थीपणा आहे. अजून काय पाहिजे माझ्याकडे? ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, राजहंसारखा देव माणूस, राजहंसारखा परोपकारी देव माणूस माझ्या पाठीशी आहे, माझ्या बरोबर आहे. तुम्ही म्हणताल की राजहंस कसं काय मला काटाला? राजहंस पक्षी म्हणजे कसा असतो? एकदम प्रेमळ असतो, दयाळू असतो, मायाळू असतो, दुसऱ्याच्या संकटात पडणार असतो. तसा तो पक्षातला राजहंस आहे, तसा हा माणसातला राजहंस आहे. एकदा एक राजहंसबद्दल थोडं सांगतो. एक राजा आणि प्रधानजी शिकाराला गेले. जाता जाता दुपार झाली. दुपार झाल्यानंतर प्रधानजी म्हणे, राजेसाहेब आपण आराम करू झाडाखाली. ज्या झाडाखाली, एका झाडाखाली प्रधानजी गेले आणि एका झाडाखाली राजा गेला. ज्या झाडाखाली राजा आराम करतो त्याच झाडाखाली एक राजहंसन कावळा गप्पा मारीत बसले होते. जर गप्पा मारीत बसला तरी राजहंस लक्ष खाली गेलं. त्या एक व्यक्ती झोपला, त्या झाडाखाली राजा झोपला, त्या राजावर लक्ष गेलं. तर राजाला दया आली, त्याच्या अंगावर उन्हाची किरणे पडलेली होती. राजाला वाटलं आणि कोणतरी माणूस झोपला, व्यक्ती झोपला, आपण त्याला मदत करावी म्हणून राजहंसाने आपले दोन्ही पंख पसरले आणि ते आपली पडणारी किरणे आपल्या पंखावर घेतली. परत आणि त्या कावळ्याच्या राजांच्या गप्पा सुरू झाल्या. राजहंसा तू कसं काय हुशार राहिले, दयाळे वगैरे वगैरे काय असेल त्यांच्या गप्पा चालू असताना कावळा म्हणला, राजहंसा मी जातो आता, मला भरपूर उशीर झाला, मला अजून दुसरीकडे कुठतरी जायचं आहे. जाता जाता कावळ्यानं काय केलं, वरून विष्ठा टाकली, ती डायरेक्ट राजहंसाच्या अंगावर पडली, राजाच्या अंगावर पडली. राजा दचकन, कावळा उडून गेला. राजा दचकन जागा झाला, इकडं तिकडं बघतो कोण नाही. रागाला त्याला राजाला बंदूक काढली, नियम धरला आणि राजहंसाला गोळी मारली. राजहंस रक्ताच्या थळ्यात खाली पडला. राजहंस रक्ताच्या थळ्यात खाली पडला. बंदुकीचा आवाज ऐकून प्रधानजी आले तिथं. राजेसाहेब हे काय केलं तुम्ही म्हणले? तर म्हणजे माझ्या अंगावर विष्ठा टाकली. अरे ते म्हणजे विष्ठा कावळ्याची नाही, राजहंसच नाही कावळ्याची आहे. तर राजहंस काय म्हणला, प्रधानजी असू द्या, चूक ते माझी नाही म्हणजे, चूक राजेसाहेबच नाही, चूक माझी आहे. कारण मी दुष्ट माणसावर बोलत बसलो, मला अनुभव आला नाही त्या दुष्ट कावळीबरोबर बोलत बसलो, त्याचा मला अनुभव आला नाही म्हणून मी आता चूक माझ्या, त्यामुळे मी प्राणसुद्धा असे एवढं बोलून मी परत भाषण संपतो आणि पुढील वाटचाली धन्यवाद. भरभराट शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आदर्श पिता, आदर्श पुत्र आणि आदर्श मित्र अशा हिंदवी स्वराज्य संस्थापकांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. आज आमचे मित्र बाळासाहेब काका हे सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त गावात आले. त्यांचा आमचा परिचय व्यक्तिगत म्हटलं तर एक 90-92च्या दरम्यान आमचं मैत्रीचे संबंध सुरू झाले. संघर्षाच्या काळातून परत त्यांनी समाजकारण, राजकारणामध्ये काम केलं. काही आठवणी, कटू आठवणी सोडून देऊन
गावाला एक चांगलं वळण लागावं, गावात एकोपा निर्माण व्हावा म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाने मंडळ काढून समाजामध्ये एकता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. संघर्षाच्या काळापासून ते गाव पातळीवर अनेक वेळा बिनविरोध इलेक्शन केली, निवडणुका बिनविरोध केल्या. त्याच्यानंतर त्या गावाला वेगळी ओळख करून देताना गावाचा एकोपाट निर्माण केला आणि सगळ्या गावकऱ्यांनी मार्गदर्शन करून, मला वाटतं गुणवंत त्यावेळी सरपंच होता, गुणवंत सरपंच असताना गावाला आदर्श पुरस्कार मिळाला, गावाचा लौकिक झाला. हीच परंपरा पुढं तुम्ही चालू ठेवावी. काही जुन्या संघर्षाच्या मधून ज्या काही घटना घडल्या त्या परत उद्भवू नये याच्यासाठी तुम्ही या गावात आलात असं माझं म्हणणं आहे. या गावामध्ये अनेक मित्र आमचे होते. काका होता, गुणवंत होता, बाळासाहेब आमचे मित्रच. त्याच्यामध्ये एक मित्र गमावला आम्ही, प्रशांत नावाचा. त्या अशा अनेक मित्रांच्या आठवणी येतात. परंतु बाळासाहेब सेवापूर्तीच्या काळामध्ये सगळंच आपलं कौतुक करीत असते. ह्या स्टेजवर कुणी दोष सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु तुम्ही जे ASI म्हणून काम केलं, त्या ठिकाणी प्रमोशन मिळाली, त्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही आत्ता मी तुमच्या सहकार्याच्या तोंडून तुमचं ऐकलं की तुम्ही त्या मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा त्या लोकांना सहकार्य केलं, धाडस दिलं. हीच वृत्ती तुमची कायम आहे. फक्त मी अनेक भाषणं ऐकली. एक समाजकारणात काम करत असताना थोडं राजकारणाचा अंग असल्यामुळं आपल्या जीवनात अनेक संघर्ष येत असतात. त्या काळामध्ये आपल्यासाठी देवापुढं बसून दिवा लावणारी एक कोणीतरी असते आणि तिच्या पुण्यावर आपलं सगळं पुढं चाललेलं आहे. अशा त्या माझ्या ताईंनाही मी खूप शुभेच्छा देतो. पहिलं नोकरीला असताना कमी वेळ दिला असेल, या पुढच्या काळामध्ये त्यांच्याही भावभावनांना जपा, गावाचा विकास करा. एकदा तुम्हाला पारितोषिक मिळलेलं आहे गावाला. हे एक मी सगळ्या गावांना गावातला मित्र म्हणून सल्ला देतो की एक ह्या वर्षामध्ये तुमचं गाव जिल्ह्यामध्ये उत्तम व्हावं, त्याच्या दुसऱ्या वर्षी राज्यामध्ये उत्तम गाव व्हावं आणि एक 4 वर्षाचं टार्गेट तुम्ही असं ठेवावं की अखिल भारतामध्ये मळेगावचं नाव उज्ज्वल व्हावं. कारण गडसिंगुर्जीचं मला आठवणी येते. त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्थेचं पायभरणी केली आणि या गावाने महाराष्ट्राला अनेक क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी, कुस्तीगीर, आटापाट्यासारख्या स्पर्धेमधून सुद्धा गावाचं नाव लौकिक करणारी तुम्ही मंडळी आहात. ही सगळी शक्ती तुमची विधायक कार्याला जावी, या गावामध्ये आणखी प्रगती व्हावी. त्याचप्रमाणे सामाजिक मन, जातीय एकता, ह्या सगळ्या गोष्टी, रामराज्याची कल्पना, मी तुमच्यासारखी जाणती माणसं या ठिकाणी आलेली आहेत. आता तुम्हाला भरपूर वेळ आहे. काही आपल्या उणिवा दूर करून स्वतः तुम्ही लोकांकडे जाताल ही मला खात्री आहे. या ठिकाणी या गावाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पाहुणचाराचं वैशिष्ट्य मोठं आहे. तुमचे वस्तात आपले राम अण्णा, तो व्यक्ती आमच्यापेक्षा कितीही वयाने मोठे असले तरी या सर बसा सर म्हणण्याची जी पद्धत आहे त्या वस्तादांचंही मला आठवण येते. या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत. मी आपल्याला, आपल्या कुटुंबाला आरोग्य, ऐश्वर्य आणि सामाजिक कार्य करण्यासाठी नर्मदेश्वराने तुम्हाला हातभार लावावा, आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो. पुनश्च तुम्हाला एकदा सेवापूर्तीच्या खूप शुभेच्छा देतो. ही फक्त तुमची शासकीय सेवापूर्ती झालेली आहे, निवृत्ती झालेली नाही. कारण तुमच्यामध्ये कार्यकर्त्याचं अंग आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही आपल्याकडून राहिलेल्या गोष्टी गावासाठी ते कराल, ते निश्चित कराल असा मला विश्वास आहे. मी पुनश्च तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी आज ह्या खेळामध्ये 73 वर्ष वय आहे माझं, पण मी 50 वर्ष झालं ह्या ग्राउंडवर उतरतो आटापट्याच्या. तर हे मित्र माझं बाळकाका, ह्यांचं माझं प्रेम 2 दिवसाला फोन असतो. काय त्यांच्यावर भरपूर माझं प्रेम आहे. समजा पेक्षा प्रेम त्यांच्यावर माझं 1 नंबर आहे. काय
तर ही बापू आपण बोळा देव कधी काय ही बाप्पा गडसिंग ती बालमित्र आहे ती काय मित्र नाही बालमित्र आहे ती अंकू साहेब ही मित्र माझी प्रेमाची आहे काय त्यांच्याशिवाय मला करमत नाही काय आणि गावातले सुद्धा मित्र कुस्ती खेळतो आट्यापाट्या अजून मी ग्राउंडवर आपण उतरतो आट्यापाट्या थांबा अजून मी ग्राउंडवर उतरतो आपण कोण उतरत नाही पण बक्षीस देते ती मला वल्लभला 100 रुपये बक्षीस 200 रुपये बक्षीस असं 1500 मला बक्षीस मिळतं आणि बक्षीस आपण 11,000 कालचं ठेवतं 3 मताला बक्षीस ठेवतो मी काय पहिल्या वर्षी 2,500 ठेवलं दुसऱ्या वर्षी 5,000 ठेवलं पुन्हा कालच्या वक्ताला 11,000 तिसरं माझ्या वडिलाच्या 100 तिसरं बक्षीस ठेवलं फडावर पैलवान तर 5,051 बक्षीस ठेवलं तर माझा फेटा बांधून माझ्या मित्रांनी सत्कार केला काय तर मला कितीतरी अभिमान वाटला काय माझ्या बापाच्या हस्ती ठुला म्हणून सम्यक पोराने माझा सत्कार करून हे केलं अभिमान केला काय एवढं हे करून भाषण समजून धन्यवाद. अतिशय अशी घडण करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. मी एक शिक्षक होतो त्याची एक लहानपणाची आठवण सांगतो. हा 9वीत किंवा 8वीत असेल मारुतीच्या देवळापाशी गोट्याचा डाव चाललेला होता आणि मी शाळेवरनं फिरत आलो. मला बघितलं की अशी काय त्याची भावना झाली त्यानं ती गोट्या घेतल्या तर पाया पडतो पण आता मला मारू नका माझ्या मी आता पासून गोट्या खेळणार आहे आणि खरंच त्या गोट्या तळ्यात फेकून दिल्या आणि पुन्हा ते मागं वळून पाहिलं नाही त्यांनी. म्हणून मी बाळू म्हणतो तुम्ही सगळेजण बाळासाहेब म्हणा. बाळासाहेबाचं किंवा माझं जे नातं आहे ज्यावेळेस त्याची संकटाची अवस्था होती अतिशय प्रतिकूल परिस्थिती गरिबी तर त्या 5वीला पुजल्यासारखी होती. वडील थकलेले म्हणजे आजारी अतिशय फक्त गंगाताई अक्काचं लग्न झालेलं होतं बाकी सगळ्या बहिणी लग्न होणार होत्या शिकत होत्या. या सगळ्या मुली माझ्या हाताखाली शिकलेल्या आहेत. बाळू माझ्या हाताखाली शिकला आहे म्हणून मी त्याला बाळू म्हणतो बाकीचे तुम्ही बाळासाहेब म्हणा. कारण माझा पोरगा प्रशांत गडसिंग आणि कैलासवासी प्रशांत गडसिंग वारला तो आणि माझा धाकटा भाऊ सुखदेव गडसिंग याची मी आज आठवण करणार आहे. कारण या गावच्या परिवर्तनामध्ये आमचा खालीचा वाटा आहे आणि त्यामुळं बाळूचा बाळासाहेब झालेला आहे. लक्षात घ्या. यामध्ये आणखी मी थोडंसं बोलतो की बाळासाहेबाची आई धाकटी आणि मंडळी सुनीता या दोघांनी बाळूला साथ दिली म्हणून बाळूचा बाळासाहेब झाला. यांना मी किंमत देणार आहे. आज एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे तो त्याचा मला अभिमान आहे. या व्यक्तीकडं कोणाचेही सत्कार होत नाहीत आणि कोणाचेही वाढदिवस होत नाहीत. ज्यांच्या अंगात कर्तृत्व आहे आणि ज्यांच्या अंगात मोठेपणा आहे अशाच माणसाचा सत्कार समारंभ या ठिकाणी म्हणजे होत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेबांचा हा सत्कार झालेला आहे. मला अतिशय अभिमान आहे. त्याला त्याच्या कर्तृत्वाला मी माझा तो
खुशी का खुमार क्या कहना। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार